नमस्कार. माझ्या चॅनेलवर आपले स्वागत आहे. आज या व्हिडिओमध्ये आपण करंजीला लागणारे साहित्य पाहणार आहोत. तर चला पाहूया. मैदा, रवा, तेल 1 वाटी, पाणी आणि मीठ. याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे. आता मैदा व्यवस्थित चाळून घ्यायचा. त्यात 1 वाटी बारीक रवा मिक्स करून घ्यायचा. त्यानंतर गरम केलेलं तेल पिठात ओतून घ्यायचं व मिक्स करून घ्यायचं. एक चमचा मीठ टाकून पीठ व्यवस्थित एकजीव करून घ्या. आता थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून व्यवस्थित घ्या. पीठ जास्त सैलसर नको, म्हणजे हवं तेवढंच पाणी घालत चला. पीठ तयार झालेलं आहे. तयार पिठाला 20 मिनिटे झाकून ठेवूयात. करंजीसाठी लागणाऱ्या सारणाचा व्हिडिओ मी 2 दिवसापूर्वी टाकला आहे, तो बघून घ्यावा. 20 मिनिटानंतर पीठ चांगलं मुरलेलं आहे. थोडंसं कोरडं पीठ घ्यायचं गोळ्यासाठी. आता छोटे छोट्या गोळे घेऊन पुरी लाटून घेऊ. पुरी होईल तितकी पातळ लाटावी आणि पीठ थोडंसंच लावावं, कारण कोरड्या पिठाने पुरी व्यवस्थित चिटकत नाही. आता पुरीत सारण भरून घ्यायचं. चमच्याने कडा कापून करंजी बनवून घ्यायची. कडा व्यवस्थित पॅक करून घ्या, जेणेकरून करंजी तळताना फुटणार नाही. अशा प्रकारे करंज्या तयार झालेल्या आहेत. सोनेरी रंग येईपर्यंत मंद आचेवर तळून घ्यायच्या. कुरकुरीत करंज्या तयार झालेल्या आहेत. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.